जे लोक जनावर पाळतात, गाई, म्हैस, बैल किंवा शेळी, मेंढी. आता शेळी मेंढीच्या बाबतीमध्ये काही नाही प्रश्न येत कधी की बाबा म्हणजे अं, केसाचा पुंजका काय, बाया केस विंचरताना केसाच्या पुंजका येतो, कुठेतरी खाऊन ठेवतात आणि वारा आले की तो खाली पडतो. आणि मग असे केस जनावर त्यांच्या वैरणीतून म्हणा कुठल्याही पद्धतीनं हे केसाचा पुंजकाच्या पुंजका, एक केस नव्हे, पुंजकाच्या पुंजका तो गाईच्या, बैलाच्या, म्हैस असेल, शेळी, मेंढी यांच्या पोटात जातो. तर हा गेलेला पुंजका बाहेर कशा पद्धतीनं काढायचा त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. ऐका पुढं. हा जो सांगतोय केसाचा पुंजका हा जातो कसा तोही सांगितलं मी शरीरामध्ये. तर हा पुंजका काढण्यासाठी साधा आणि सोपा उपाय आहे. एक फळ सांगणार आहे मी आणि ते फळ जवळजवळ सर्वांच्या ओळखीचं आहे. फणस सांगतोय बरं का, लक्षात ठेवा. फणस नाही सांगत मी, फार तर याचे फोटो देतो. अननस वेगळा आणि फणस वेगळं, लक्षात ठेवा. हे अननस जर एक साधारण 100 ग्रॅम मोठ्या जनावरांसाठी सांगतो, हे अननस 100 ग्रॅम मिक्सरमध्ये बारीक करून हे अननस जनावरांसाठी, मिठाची आवश्यकता नाही. हे पाणी त्याच्यापासून निघणारा रस, हा रस जर 3 महिन्यातून एकदा, कारण जनावरांच्या सानिध्यामध्ये केस विंचरलेले असतील किंवा कुठूनही बाहेरून आलेले असतील, दावणीमध्ये आलेले असतील, तुम्ही वैरण घालताय त्या वैरणीमध्ये येतील. आणि मनुष्याला जसं कळतं की केस हे बाजूला काढून टाकावं, ते बाळांनो जनावरांना नाही कळत तरी. मग ते शेळीच्या तोंडात किंवा लहान पिल्लं काय काय वेळेला वरडून मारतात बघ, आलं का लक्षात. तर अशा पिल्लांच्या बाबतीत सुद्धा ज्या वेळेला आपल्याला निदर्शनास येत नाही की बाबा ह्याला काहीच नाही झालं तरी सुद्धा हे ओरडतंय ते आरती, लक्षात ठेवा. केस आतड्यामध्ये त्यांच्या अडकून बसलेला असतो, परिणाम असा होतो. लहान पिल्लांच्या बाबतीत सांगतोय बरं का. आणि ते कुठलंही असू द्या लहान पिल्लू, मग ते मेंढीचा असू द्या किंवा शेळीचा असू द्या किंवा गायचा असू द्या, म्हैसीचा असू द्या. तर हा केसाचा पुंजका ते खातात, चावून खातात आणि एकदा तोंडात गेलं की ते बाहेर निघत नाही. ध्यानात आलं का तुमचं? तुम्ही किती ओढून काढण्याचा प्रयत्न करा, तर याचं पाणीच होणं आवश्यक आहे. त्यासाठी अननसचा रस मोठ्या जनावरांसाठी 100 ग्रॅम साधारण अननस घ्यायचं, त्याचा रस काढायचा, पाणी ओतून साधारण 200 ते 250 ml रस काढायचा. आणि तो रस 3 महिन्यातून एकदा मोठ्या जनावरांना, म्हैस असेल किंवा तुमची गाई असेल, आणि ही जी छोटी जनावर आहेत यांना 20-20 ml. याचे साईड इफेक्ट काही होत नाहीत, लक्षात ठेवा. जो मनुष्य खातो तो फक्त हे ताजं देणं त्या जनावरांना आवश्यक असतं. तर असेही बरेच काही मृत्यू होतात, परंतु ते आपल्याला जाणवत नाही. म्हणून आवर्जून माझे शेळी पालक किंवा गाय पालन करणारे, म्हैस पालन करणारे, बरं आता शेळीचं द्या सोडून किंमत कमी असते, मेंढीची बी किंमत कमी असते, पण लाखाला गाय घेतलेली असतात. आणि अशा केस जाण्यामुळं जर त्या गायीचा मृत्यू झाला किंवा म्हैस तर 1.5 लाखाच्या पुढे, किती मोठा लॉस होतोय. त्याच्यामुळं ज्या वेळेला असं तुम्हाला लक्षात येते की बाबा किती उपचार करून ह्याच्यावरती काही परिणाम होत नाही, त्यावेळेला हा शेवटचा प्रयोग तुम्ही करायला काय हरकत नाही. शेवटी किती जण व्हिडिओ पाहतात, मी कुठलाही फालतू माझा व्हिडिओ नाही, देण्यात आलं. उपयोगाची महत्वाची माहिती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. आणि या केसाचं पाणी करण्यासाठी अननस खाऊ घालावं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.